चार धावा. आणि एक चौथी धाव घेण्यात स्टीवन यशस्वी ठरलेले आहे. शामवेल यांचा चौथा चेंडू मॅक्विन यांना. सुंदर असा तटवलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सर्वे त्यांच्याकडून. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि एक धाव. गुड्डू यांची सुंदर असं क्षेत्ररक्षण. तीन षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 22. भाई लाइव मिक्सर नहीं है क्या? और कुछ है? जैकी है सिर्फ जैकी और कुछ भी नहीं. सांघिक चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत आयसन मॅक्विन यांना. बघूया मॅक्विन आपल्या संघासाठी काय कामगिरी करत आहेत. यानंतरचा सामना MS लेजंड्स वर्सेस परेरा पॅन्थर. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. आपण टॉस करून घेणार आहोत. एक मिनट देखो, एक मिनट. हाँ एक मिनट फक्त. ये बॉल 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 हॅलो. 5 अवांतर धाव मिळालेल्या आहेत सोलार संघाला. एक धाव. धावसंख्या झालेली आहे 28. दुसरा चेंडू हायसन यांचा स्टीवन यांना. एक धाव. गुड्डू यांना चेंडू काही समजत नाहीये. एक धाव. सर्वेश यांच्याकडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. हॅलो चेक. हॅलो साऊंड चेक. सुंदर असा लागलेला आहे. 4 धावा. धावसंख्या झालेली आहे 34. अरे सब हो गए, उनका कोई आने वाला है. मयूर यांचा सुंदर असा क्षेत्ररक्षण. बक्षी समारंभ रुका है. ठीक है चलेगा. आणि गसा क्षेत्ररक्षण. पंचांनी आपला निर्णय. पंच नो नाहीये. ओके. धावसंख्या झालेली आहे 38. चार षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 38.
सांघिक 5वं वैयक्तिक पहिलं षटक आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत सर्वेश. दोन्ही खेळाडूमध्ये 35 रनाची भागीदारी झालेली आहे. 25 चेंडूमध्ये सुंदर असा खेळ या ठिकाणी ते खेळत आहेत. नो पंचांनी नो घोषित केलेला आहे. एक अवांतर धाव 16 स्ट्रॉंग संघाला. लिनस लोपिस, आपण मध्ये मध्ये काय बोलू नका. आपण हरलेले आहेत, घरी गेले तरी चालतील. एक धाव. दुसरा चेंडू सर्वेशांचा स्टीवन यांना, आणि स्टीवन यांनी आत्महत्या केलेली आहे. पुढील फलंदाज प्रितेश. काल त्यांनी सुंदर अशी गोलंदाजी केलेली प्रितेश यांनी. बघूया आज ते बॅटिंग मध्ये काय चमक दाखवतात. चार चेंडू बाकी आहे शेवटचे. सुंदर असं क्षेत्ररक्षण कौशिक शामवेल यांना चेंडू काही समजलेला नव्हता, पण कौशिक यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. एक धाव, एक धाव. सुंदर गोलंदाजी सर्वेश यांच्याकडून. धावसंख्या झालेली आहे 42. सुंदर असं पटवलेलं आहे. 4 धावा. धावसंख्या झालेली आहे 46. बोल्ड झालेला आहे फलंदाज. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. मी लिंकन डाबरे यांना विनंती करतो त्यांनी त्वरित दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस करून घ्यायचा आहे. आणि कॅमेरामॅनला विनंती आहे की त्याने इकडे टॉस चालू आहे, जरा दाखवलं तर बरं होईल. सदर सामन्यासाठी आम्हाला मदत करणारे राजू नाईक, आदित्य नाईक यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. परेरा पॅन्थर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे व प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तसेच हे मैदान आम्हाला उपलब्ध करून देणारे शरद पाटील, किरण पाटील यांचे देखील मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो. सेंट गोन्सालो ग्रासिया स्पोर्ट्स क्लब आयोजित गास्कर प्रीमियर लीग दिवस दुसरा जमलेल्या सर्व खेळाडूंचे व प्रेक्षकांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण हे सामने YouTube वर व हॉटस्टार वर देखील लाईव्ह पाहू शकता. त्याची सोय कमिटीतर्फे करण्यात आलेली आहे. मी अल्बर्ट डिसोला यांना विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ आले तर बरं होईल. अल्बर्ट डिसोजा, आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ आलं तर बरं होईल. यानंतरचा सामना परेरा पॅन्थर्स वर्सेस MS लेजंड्स.
परेरापर्यंत संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे व प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. MS लेजंड संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतील. चला 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 मॅच गिळा चला लवकर फटाके दारू बिरू जाम वाटते बघ जाम आणणार दारू बिरू फटाके कडे लवकर मॅच जिंकू दे दारू बिरू फटाके गास्कर प्रीमियर लीग दिवस दुसरा पहिला सेमीफायनलचा सामना पाटील योद्धा वर्सेस 16 स्टॉमर्स. 16 स्टॉमर्स साठी प्रथम गोलंदाजी घेऊन येत आहेत संदीप. जानेमाने संदीप सोप्या आणला, सुंदर असा तटकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. काल मीत आणि स्वप्नील यांनी अतिशय सुंदररित्या बॅटिंग केलेली आहे आणि 4 धावा. स्वप्नील तीच चमक आज पुन्हा दाखवत आहे. बघूया स्वप्नील आणि मीत त्यांच्या टीमसाठी काय करत आहेत. पुढचा चेंडू संदीप घेऊन येत आहेत स्वप्नील यांच्यासाठी आणि स्वप्नील 4 धावा. स्वप्नील पुन्हा एकदा लई मध्ये आलेले आहेत. एवढे वर्ष बाहेर राहून सुद्धा ते अगोदर सारखेच चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत आहेत. सुंदर अशी फटकेबाजी करत आहेत स्वप्नील. चौथा चेंडू संदीप यांचा स्वप्नील यांना. बघूया स्वप्नील काय करतात. पुन्हा एकदा आणि थोडक्यात वाचलेले आहेत स्वप्नील. आणि संदीप सिप्सन यांनी चांगलंच असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे. चांगलं कव्हर त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि एक धाव. सुंदर असे खेळ मी त्यांच्याकडून. पुढचा चेंडू संदीप घेऊन येत आहेत शेवटचा चेंडू स्वप्नील यांना, संदीप यांचा. आणि निशाणाला काही ते समजलेलं नाही आणि 4 अवांतर धाव घेण्यात यशस्वी ठरलेले आहे. एक षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 14 आणि विजयासाठी 24 चेंडूमध्ये 33 धावाची आवश्यकता. आपण जे लाईव्ह बघतो ते पाटील नेटवर्कचे सर्व कर्मचारी यांचे मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो. आपल्याला चांगली सर्व्हिस ते कालपासून देत आहेत. कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आपल्याला ते आणून देत नाही. त्याबद्दल दोन्ही कॅमेरामॅन, स्कोरर आणि सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. पुढचे गोलंदाज आहेत स्टीवन. या ग्राउंडवरचे नावाजलेले असे गोलंदाज आहेत आणि मीतने चांगलाच बघायला आहे. 4 धावा. 16 स्टॉमर संघाचे संघ मालक केन जरा टेन्शन मध्ये आलेले आहेत. मीत चांगली अशी फलंदाजी करत आहेत आणि निर्धाव चेंडू. स्टीवन यांची फार सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या झालेली आहे 18. बघूया स्टीवन काय करतायत. पुढचा चेंडू मीत साठी आणि मी त्यांनी सुंदर असं तटाले 4 धावा. क्षेत्ररक्षण. गचाळाचं क्षेत्ररक्षण होत आहे. गचाळ क्षेत्ररक्षण झालेले आहेत आणि 4 धाव घेण्यात मी यशस्वी ठरलेले आहेत. पुढचा चेंडू मी त्यांच्यासाठी आणि 1 धाव त्यांनी आणि पुन्हा एक धाव. आमचे कॅप्टन लिस्बन थोडे गजबजलेले दिसत आहेत. आज सुद्धा यांच्याकडून गचाळाचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पुढचा चेंडू स्वप्नील यांच्यासाठी पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केलेले आहेत. आपण जी सुंदर असे ध्वनी ऐकतो ते आमचे DJ मिटोमिक्स यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. पुढचं षटक घेऊन येत आहेत संदीप. सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत संदीप. मी त्यांना. बघूया मी काय करतायत. चांगलाच तटावलेला आहे मी त्यांनी आणि निक्सन यांचं सुंदर असं आणि संदीप यांच्या हातात तो चेंडू आलेला आहे. जर आला असता तर स्वप्नील यांना मला तरी वाटते पेव्हिलियन मध्ये पुन्हा माघारी यावं लागलं असतं. पण नशीब बलवंत तर काय करणार. पुढचा चेंडू संदीप मी त्यांना घेऊन येत आहेत. सुंदर असा 1 धाव. धावसंख्या झालेली आहे 26. स्वप्नील सुंदर अशी सुंदर अशी करत आहेत. फलंदाजी. 1 धाव. लिस्बन यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेली आहे 27.
मॅक्विन यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेले 28. संदीप पुढचा चेंडू घेऊन येत आहेत स्वप्नील यांना. स्वप्नील चांगल्याच प्रकारे खेळलेला आणि 4 धावा. स्वप्नील अतिशय सुंदर प्रकारे फलंदाजी करत आहे. मैदानाच्या चारही बाजूला त्यांनी फटकेबाजी लावलेली आहे. सुंदर असा फलंदाजीचा आपल्याला इकडे नमुना पाहावयास मिळत आहे स्वप्नील यांच्याकडून. बघूया स्वप्नील आपल्या टीमसाठी काय करतायत. 13 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. संदीप आणि मीत या दोघांनी कालपासून अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या फलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. पण अल्बर्ट मला वाटते मयूरला ते बॅटिंगला काय उतरवलं, तुझं काय म्हणणं आहे? मयूर ऍक्च्युली तसं तो वर्ल्ड क्लास प्लेअर, एकदम छान सुंदर असं फलंदाजी करतो. पण ते झालेल्या लिलावामध्ये अनसोड का राहिले याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे का? ते प्रत्यक्ष आपण मयूरला आज या मॅच नंतर त्याची इंटरव्ह्यू घेऊ. मयूर, तुम्हाला काय वाटते? बारा चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. पाटील योद्धामध्ये मला वाटते मयूरच्या नावाची भरपूर अशी चर्चा चाललेली आहे रे. पण तो काहीच करू शकत नाही. पुढचा चेंडू स्टीवन स्वप्नील यांना. सुंदर असा बॉल टाकलेला आहे स्टीवन आणि यांनी. 1 धाव. स्टीवन यांनी सांगितलेलं गेला हो, पण ते काही गेला नाही. पुन्हा एकदा मी त्यांच्यासाठी पुढचा चेंडू. आणि सिप्सन यांच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव. ओके मयूर. सिप्सन कालपासून सुंदर असं क्षेत्ररक्षण करत आहेत. स्वप्नील यांनी आता एक आणि रिजवान यांच्याकडून कसा क्षेत्ररक्षण. 4 धावा. कचाळ असं क्षेत्ररक्षण लिस्बन यांच्याकडून झालेलं आहे. ठीक आहे लिस्बन, तू टेन्शन घेऊ नको. 9 चेंडूत 8 धावांची आवश्यकता. आणि निक्सन यांचं अतिशय सुंदर असं यष्टीरक्षण. 8 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. आणि स्वप्नील बाद झालेले आहे. आणि मयूरच्या नावाची जोरात चर्चा होत आहे. मला तरी वाटते जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. स्वप्नील यांनी सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी 24 धावा या ठिकाणी पटकावलेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी संघाचे संघ मालक कर्णधार स्वप्नील पाटील यांच्याकडून. पुढील फलंदाज आमचे जानेमाने खेळाडू शामवेल डाबरे उर्फ शामू. 7 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. शामिल यांनी सुंदर असं तटवलेला आहे आणि 1 धाव. पंच आपला निर्णय कळवतील. पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांची हुज्जत झालो नाही. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच आपला निर्णय कळवतील. कृपया कोणी मैदानामध्ये मयूर करण्यात पंच आपला निर्णय घेतील. तू मध्ये बोलू नको, तू जागेवर बस. झूम कर. कास्टर प्रीमियर लीग आजचा दिवस दुसरा. कालपासून ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे होत आलेली आहे. या स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संघ मालकांचे व इतर सर्व स्पर्धकांचे मी मनापासून आभार मानत आहे. इथं साईड आहे ना. बघ तुम्ही माझा कॅमेरा. बघूया पंचांचा निर्णय काय ठरतो आहे. आमचे एक संघ मालक लिनस लोपिस इकडे आल्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून आभार मानतो. येऊन काहीच करत नाही, घरी गेलेले बरे. पंचांनी निर्णय दिलेला आहे नॉट आउट आणि एक छोटी धाव घेण्यात शामिल यशस्वी ठरलेले आहेत. सात चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. संघाचे व्हाईस कॅप्टन सर्वेश जरा टेन्शन मध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर सोलार स्ट्रॉमर्स संघाचे मालक केन डाबरे जरा टेन्शन मध्ये दिसत आहेत. केन तू टेन्शन घेऊ नको, अजूनही मॅच संपलेली नाही आहे.
6 चेंडूमध्ये 7 धावाची आवश्यकता आणि गोलंदाज आहेत प्रितेश. वसई तालुक्यातील नावाजले असे गोलंदाज आहेत प्रितेश. बघूया श्यामला ते कशा प्रकारे गोलंदाजी करतात. कारण शांबेल देखील संत गोंसालो गार्सिया क्रिकेट क्लबचे नावाजलेले असे फलंदाज आहेत. ओके, पंच शामवेल यांना काहीतरी गायडन्स करताना. प्रितेश आणि धावबाद. मी धावबाद झालेले आहेत. रॉंग बॉल झालेला आहे आणि पुढील फलंदाज आणि तो आलाय, तो आलाय, तो आलाय. 5 चेंडू 6 धावाची आवश्यकता. प्रितेश पुढचा चेंडू शामेलसाठी. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत होते मी, परंतु चुकीच्या कॉलमुळे ते रनआउट झालेले आहेत. 5 चेंडू 6 धावाची आवश्यकता. येस 5 चेंडू 6 धावाची आवश्यकता आहे. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. बघूया शामिल काय करतात. आणि परत एक रनआउट झालेला आहे. निक्सन यांचं अतिशय सुंदर असं यष्टीरक्षण होत आहे. मला वाटतं एकदम जिंकले तर निक्सन यांचा महत्वाचा असा भाग राहील मॅच जिंकवण्यामध्ये. अटीतटीचा सामना होत चाललेला आहे. अत्यंत चुरशीचा असा सामना होत चाललेला आहे हा. पुढचा फलंदाज सर्वेश. स्वप्नील कृपया ग्राउंड मध्ये येऊ नका. थोडस पण नाही. चार चेंडू 6 धावाची आवश्यकता. प्रितेश उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहत आहोत. प्रितेश यांच्याकडून संघाचे कर्णधार संदीप सांगतात खाली चेंडू पकड, पुढचं मी बघतो काय करायचं ते. उत्कृष्ट असं मार्गदर्शन करत आहे ते आपल्या संघाला. बघूया प्रितेश पुढचा बॉल सर्वेश यांच्यासाठी घेऊन येत आहेत. 4 चेंडू 6 धावाची आवश्यकता. बघूया सर्वेश काय करतात. चांगला सर्वेश यांनी मारलेला आहे आणि एकच धाव मिळाली. एक धाव. शामवेल 3 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे पाटील योद्धा संघाला. प्रितेश पुढचा चेंडू घेऊन येत आहेत शामवेल यांच्यासाठी. दोघेही नावाजलेले खेळाडू आहेत. संदीपचा एक अतिशय अटीतटीचा सामना चालू आहे. 3 चेंडू मध्ये 5 धावाची आवश्यकता. बघूया शामिल काय करतात पुढच्या चेंडू मध्ये. चांगला तसा तटावलेला आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. दोन्ही संघाला विनंती आहे जर सामना टाय झाला तर आपण सुपर ओव्हर खेळणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधाराला याची नोंद घ्यावी. जर सामना टाय झाला तर आपण सुपर ओव्हर खेळणार आहोत. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. बघूया सर्वेश आता बॅटिंगला आहेत काय करता येते आपल्या संघासाठी. प्रितेश यांचे चांगले बॉलर आहेत. प्रितेश पुढचा बॉल घेऊन सर्वेश यांना तो बॉल टाकलेला आहे आणि दोन चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. शामवेल
आणि सर्वेश यांनी सुंदर अशी रन केली आहे. दोन्ही टीम प्रेशर मध्ये आलेले आहेत. 2 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. अल्बन तुला काय वाटते, हा सामना पहिलाच सेमीफायनल एवढा अटीतटीचा झालेला आहे. आपण सध्या काहीही बोलू शकत नाही, कारण अत्यंत चुरशीचा असा सामना चालू झालेला आहे. दोन्हीही बलाढ्य संघ आहेत. बॅट्समन देखील दोन्ही सेट आहेत, सुंदरशी फलंदाजी करतात. 2 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. प्रितेश यांचा चेंडू सामने आणला आणि पाटील योद्धा संघ विजय झालेला आहे आणि पहिला संघ ठरलेला आहे फायनल मध्ये प्रवेश करणारा. सुंदर अशा प्रकारे पाटील योद्धा संघाने